हॅलो हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आरजे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे नॉन स्टॉप अनलिमिटेड आणि अनफिल्टर अशा आपण गप्पा मारत असतो. जिथे स्टार्ट टू एंड मी जसं बोलते तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. सगळं काही नॅचरल आहे या चॅनलमध्ये, इव्हन नॅचरल लुक सुद्धा. सो चला तर मग आजच्या लव्ह चॅप्टरला सुरुवात करूयात. व्हॅलेंटाईन वीक मधला आजचा 5वा दिवस, आणि हा 5वा दिवस म्हणजेच की 11 फेब्रुवारी हा दिवस सेलिब्रेट केला जातो प्रॉमिस डे म्हणून. सो आता प्रॉमिस डे का सेलिब्रेट केला जातो, याचं काय महत्व आहे, हा दिवस कशा पद्धतीने सेलिब्रेट करायचा, कोणते प्रॉमिसेस द्यायचे घ्यायचे आणि आणखी कसं स्पेशल बनवायचं या दिवसाला, सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे. डोंट वरी, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका, खूप महत्वाचं असतं ते. चला तर मग सुरू करूयात प्रॉमिस डेला. सो खूप महत्त्वाचा व्हॅलेंटाईन वीक मधला हा दिवस म्हणजेच की प्रॉमिस डे. बाकी सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत, नॉर्मल म्हणजे त्याही स्पेशल आहेत, पण हा खूप जास्त स्पेशल आहे. इथे प्रॉमिसेस दिले जातात. बाकी ठिकाणी आपण काही ना काहीतरी फुलं देत होतो, टेडी देत होतो, चॉकलेट्स देत होतो, पण इथे प्रॉमिसेस द्यायचेत. आणि हे सगळं अगदी मनातून येणं गरजेचं आहे आणि त्याचं पालन करणं सुद्धा खूप गरजेचं आहे, जपणं खूप महत्त्वाचं आहे. सो प्रॉमिस डे हा वाटतो तितका साधा सोपा आणि नॉर्मल दिवस नाहीये. जितका साधा सोपा आहे तितकाच हा खूप काय म्हणू शकतो, थोडासा जबाबदारीवाला सुद्धा दिवस आहे. सो प्रॉमिसेस देताना घेताना थोडासा विचार करा. आणि समोरचा व्यक्ती लक्षात ठेवतो की तू मला हे प्रॉमिस केलं होतंस आणि आता तू हे प्रॉमिस पाळत नाहीयेस, किंवा तुम्ही स्वतः पाळत नाही आणि समोरचा मात्र आशेवर बसलेला असतो. सो प्रॉमिस करताना, प्रॉमिसेस घेताना जरा गोष्टींचं भान ठेवा. आपण जे करतोय ते आपल्याला फॉलो करता येईल का याचा विचार करा. उगाचच छान वाटतंय म्हणून प्रॉमिसेस करायचे नाहीत. आता बरेच दिवस आपण व्हॅलेंटाईन वीक मधले सेलिब्रेट केले. या दिवशी हे ते 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 आणि त्यानंतर येतो भाग तो म्हणजे की प्रॉमिसेसचा. प्रपोज करून झालाय, गोड खाऊन झालाय, आठवणींचं प्रतीक म्हणून टेडी देऊन झालाय, पण प्रॉमिसेसचं काय? प्रॉमिसेस खूप महत्त्वाचे असतात. आता मान्य आहे काही जणांचं असं म्हणणं असेल की आम्ही ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये आहोत, प्रेमात आहोत, मग प्रॉमिसेस देण्याची काय गरज आहे, लग्नाला काही वर्ष झाली, आता प्रॉमिसेस देण्याची काय गरज आहे, किंवा ही फॉर्मॅलिटी कशाला? खरं तर गरज अशी नाही, या जगात कोणत्याच गोष्टीची नसते गरज. आपण काही गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीने पाहायचं असतं आणि निमित्त आहे प्रॉमिस डेचं, त्यामुळे तुम्ही प्रॉमिस डे सेलिब्रेट करू शकता. सेलिब्रेशन म्हणजे काय, एकंदरीत नॉर्मल तुम्हाला काही गोष्टींचं प्रॉमिस करायचं आहे जे तुमचं नातं स्ट्रॉंग करतं. येस, प्रॉमिस डे हा नातं स्ट्रॉंग करण्यासाठी सेलिब्रेट केला जातो. नात्यामध्ये एक जबाबदारी येईल, स्ट्रॉंगनेस येईल आणि तुम्ही एकत्र लढाल, या गोष्टीमुळे हा दिवस सेलिब्रेट केला जातो. खूप महत्त्वाचा दिवस आहे बरं का आजचा. सगळ्या दिवसांमधला सगळ्यात अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजेच की प्रॉमिस डे. आपण प्रॉमिस करताना सुद्धा असं करतो की नाही, एकमेकांच्या हातावर हात ठेवून हे एकदम घट्ट असं असं हे केलं जातं, कारण यामुळे काय होतं, एक मजबूती येते, एक खरं प्रॉमिस समजतं आपल्याला की हां, हे विश्वासाचं प्रतीक असतात हे आपले 2 हात. सो त्यामुळे अशा पद्धतीने प्रॉमिस डे सेलिब्रेट केला जातो. आता कोणते प्रॉमिसेस द्यायचे घ्यायचे हे मी तुम्हाला सांगते. पुन्हा एकदा ही गोष्ट सांगेन की गरज अशी नसते, पण हे गरजेचं सुद्धा आहे. आजकालचं जे प्रेम आहे ते खूप बदलत चाललंय, म्हणजे मॉडर्न जमाना झालाय आणि खरं प्रेम आजकाल फार कमी दिसतं आपल्याला. सो त्यामुळे काही गोष्टींचं प्रॉमिस करणं गरजेचं आहे. जे लोक खरंच प्रेमात आहेत, नॅचरली प्रेमात आहेत, त्यांनी तर या गोष्टीचा विचार करायला हवा आणि छान असं प्रॉमिस करायला हवं. निमित्त प्रॉमिस डेचं आहे म्हणून. ओके, सो प्रॉमिसेस कोणते करायचे की माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी आयुष्यभर तुझ्यासोबत असेन, मी तुझ्या सुखदुःखांमध्ये तुला साथ देईन, आणि जे काही तुला वाटलं, जे काही तुला शेअर करू वाटलं, मी नेहमी असेन तुला ऐकण्यासाठी, मी तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुला साथ देईल, तू कुठे चुकलास तुला समजून सांगेन, पण मी तुझ्यासोबत असेल, मी तुला सोडून नाही जाणार. हे एकमेकांनी प्रॉमिस करणं गरजेचं आहे. मुलांनो तुम्ही सुद्धा आणि मुलींनो तुम्ही सुद्धा. आता प्रॉमिसेस घ्यायचे कोणते? प्रॉमिसेस काय की तू माझ्यासोबत कायम राहशील, माझ्या सुखदुःखांमध्ये मला साथ देशील, मला कधीही सोडून जाणार नाहीस, माझ्या गरजेच्या वेळी तू माझ्यासोबत असशील, मला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देशील, माझं कुठे चुकलं तर मला समजावून सांगशील, मला सोडून नाही जाणार तू, माझं चुकलं तर मला मोठ्या मनाने माफ करशील, समजावून सांगशील आणि माझ्यासोबत असशील. माझ्या प्रत्येक यशामागे, माझ्या प्रत्येक चुकीमागे तू मला सपोर्ट करशील, तू माझ्यासोबत असशील. अशा काही गोष्टींचं प्रॉमिस करणं गरजेचं आहे.
आणि त्याहूनही महत्त्वाचं की कोणतंही नातं 4 गोष्टींवर टिकतं. या 4 गोष्टींचं तुम्ही एकमेकांना प्रॉमिस करा. पहिली गोष्ट म्हणजेच की अंडरस्टँडिंग, समजून घेणं एकमेकांना. कधी कधी मूड स्विंग्स होतात आणि चिडचिड होत असते, कामाचं प्रेशर असतं किंवा या त्या गोष्टींमुळे चिडचिड होते. सो चिडचिड तुमच्यावर निघाली तर लगेच समजून घ्या की ती व्यक्ती इगो ॲटिट्यूड दाखवते म्हणून अशी वागते असं नाही आहे. जरा काहीतरी बिनसलंय. सो अशा वेळी एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. तिने मला फोनच नाही केला, कुठल्या तरी अडचणीत असेल, हे आधी आपल्या डोक्यात येतच नाही. सो अशा गोष्टी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. तिने माझ्याकडे पाहिलंच नाही असं नसतं दरवेळी. सो काही गोष्टी एकमेकांना समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. 2 दिवस झाले काही कॉल मेसेज नाही, काहीतरी घडलं असेल. सो अशा बारीक सारीक गोष्टी समजून घ्या ना. सो याला म्हणतात रिलेशनशिपमधली पहिली स्टेप जी आहे अंडरस्टँडिंग. दुसरी गोष्ट म्हणजेच की फ्रीडम खूप महत्त्वाचं आहे. जब आज़ाद पंछी घूमता है कितना अच्छा लगता है ना. असं बंदिस्त पाहण्यापेक्षा पक्ष्यांना उडताना पाहताना किती छान वाटतं. रिलेशनशिपसुद्धा तेव्हा स्ट्रॉंग होतं जेव्हा तुम्ही फ्रीडम देता. तुला जे करायचं आहे तू बिंदास कर, तुला जसं वागायचं आहे बिंदास वाग, मी तुला सपोर्ट करेन, तुझं आयुष्य आहे, तू जग, तू निर्णय घे, मदत लागली तर मी तुझ्यासोबत आहे. सो पार्टनर्सने एकमेकांना अशा पद्धतीने सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. फ्रीडम देणं खूप महत्त्वाचं आहे. नाही तू माझी गर्लफ्रेंड आहेस मग तू अशा रंगाचे कपडे घालायचे नाही, तू एवढे कपडे घालायचे नाही. तुम्ही काळजी म्हणून एखादी गोष्ट सांगू शकता पण लादू शकत नाही. जेव्हा तुम्ही काळजीपोटी एखादी गोष्ट सांगता ना तेव्हा ती व्यक्ती समजून सुद्धा घेते, म्हणजे ती समोरची मुलगी समजून घेते. पण जर का तुम्ही लादायला लागलात ना ती गोष्ट की तू असंच करायचं, तू 7च्या आत घरातच यायचं, असं हे नका वागू. हे फ्रीडम द्या. प्रत्येकाला कळतं. आणि जे लोक खरंच प्रेमात असतात, जिथे फ्रीडम असतो तिथे इतकी भांडणंच होत नाहीत. खरं तर भांडणाची सुरुवातच फ्रीडम न दिल्यामुळे होते. हां, बऱ्याच ठिकाणी मग एक्स्ट्रा मॅरिटल वगैरे अशा गोष्टी सुरू होतात कारण त्या नात्यामध्ये फ्रीडमच नसतो. सो फ्रीडम एकमेकांना देणं खूप महत्त्वाचं आहे. पण फ्रीडमचा गैरवापर करायचा नाही हे मात्र सुद्धा तुमच्याच हातात आहे. सो त्याही गोष्टीचा विचार करा. खरं प्रेम असणारे लोक असं करत नाहीत सहसा, पण त्या गोष्टींचा विचार करा. दुनिया बदलत चालली आहे. तिसरी गोष्ट जी आहे ती आहे म्हणजेच की विश्वासच नसेल तर मग काय नातं टिकणारच नाही, लगेच ब्रेकअप. विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच की मी एखादी गोष्ट सांगितली, हां ठीक आहे असू शकतं, त्याला क्रॉस चेक सतत करत बसणं गरजेचं नाही आहे. मी माझ्या एका फ्रेंडशी बोलत होते, अच्छा मग कोण होतं, मुलगा होता की मुलगी होती, मग किती वेळ बोललात, मग कोणत्या विषयावर झालं, काय गरज आहे. विश्वास असणं महत्त्वाचं आहे, नात्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते पण अशा बऱ्याच गोष्टी असतात. सो विश्वास खूप महत्त्वाचा आहे. विश्वासाशिवाय नातं टिकत नाही. सो प्रॉमिस करा, एकमेकांवर विश्वास ठेवाल, एकमेकांना फ्रीडम द्याल, एकमेकांना समजून घ्याल. चौथा महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच की रिस्पेक्ट तर खूप जास्त महत्त्वाचा आहे. प्रत्येक एज ग्रुपमधल्या मुलांना मुलींना रिस्पेक्ट हवाच असतो. रिस्पेक्ट प्रत्येकाला हवा असतो. आणि मी तर म्हणेन की मुलींना तुम्ही एक वेळ भाव नका देऊ, खायला नका देऊ, पण रिस्पेक्ट द्या. खूप महत्त्वाचं आहे ते. आणि रिस्पेक्ट फक्त एकमेकांचाच करायचं असं नाही, एकमेकांच्या वेगवेगळ्या गोष्टी, लुक्स असेल, करिअर असेल, फ्रेंड्स असतील, फॅमिली असेल, या सगळ्या गोष्टींचा रिस्पेक्ट ठेवणं एकमेकांनी खूप गरजेचं आहे. आपल्या भांडणामध्ये आपण उगाचच फॅमिलीला आणतोय, त्यांचा डिसरिस्पेक्ट करतोय, हे करून चालणार नाही. तू इतकंच कमवतेस, तू असाच आहेस, असं करून नाही चालणार. रिस्पेक्ट खूप महत्त्वाचं आहे. रिस्पेक्ट सगळ्यांनाच खूप महत्त्वाचा असतो. सो प्लीज रिस्पेक्ट द्यायला शिका प्रत्येकच गोष्टींचा. या सगळ्या गोष्टी असतील तरच नातं टिकेल. सो असे प्रॉमिसेस द्या की हे सगळं आपल्यामध्ये असणार आहे आणि हे जेव्हा तुम्ही कराल ना मनापासून, तेव्हा तुमचं नातं असं स्ट्रॉंग होणार आहे. सो म्हणून प्रॉमिस डे सेलिब्रेट केला जातो. काही गोष्टींची वचनं घेतली जातात, दिली जातात. इवन लग्न करताना सुद्धा 7 वचनं असतात. मी हे करेन, लग्नानंतर असं होईल, तसं होईल. सो याच गोष्टी प्रॉमिस डेमध्ये आपण सेलिब्रेट केला जातो. आता प्रत्येकजण लग्न नाही करू शकत. सो येस, सो प्रॉमिस डे अशा पद्धतीने तुम्ही सेलिब्रेट करू शकता. हे प्रॉमिसेस द्या. आणखी सुद्धा लग्नानंतरच्या वेगळ्या गोष्टी असतात की आपण एका संसारात जाणार आहोत, एक जबाबदारी येणार आहे आपल्या अंगावर, मुलाची जबाबदारी असेल म्हणजे बाळ वगैरे होणार असेल. सो या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आपण एकत्र घेऊयात. फक्त मीच करणार, फक्त तूच कर असं नाही चालणार. 50-50 करूयात. प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांना हेल्प करणं खूप महत्त्वाचं असतं. सो अशा पद्धतीच्या काही गोष्टींचं तुम्ही एकमेकांना प्रॉमिस करू शकता.
हां, कोणीतरी ओरडलं म्हणजे आता माझ्या घरचे कोणीतरी ओरडले तर बाबा मला समजून घे. अशा बारीक सारीक गोष्टी ज्या असतात, प्रत्येक गोष्टीचं प्रॉमिस करायची गरज नाही आहे. एकत्र तुम्ही हे सगळं प्रॉमिस करून घ्या की येस मी तुला समजून घेईल, मी तुला साथ देईल वगैरे वगैरे वगैरे. असं अशा पद्धतीने हा दिवस तुम्ही सेलिब्रेट करू शकता. आणखी खास कसं करायचं तर तुम्ही मस्त निवांत अशा कुठल्या तरी ठिकाणी जाऊन बसू शकता. लेक साईड असेल, समुद्र किनाऱ्यावर असेल, अशा ठिकाणी शांततेच्या ठिकाणी तुम्ही आज जाऊन निवांत बसू शकता. म्हणजे बसून एकमेकांना हग करणं, म्हणजे मुलींनी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून असं शांत निवांत बसणं. असा आज शांततेचा दिवस तुम्ही सेलिब्रेट करा. आणि हे जमणार असेल तर लॉंग ड्राईव्हला जा, तेही नसेल पॉसिबल तर डिनरला जा. शांत अशा नॉर्मल अशा ठिकाणी जा, तुम्हाला खरंच खूप छान वाटेल. आणि काही गोष्टींचं प्रेमाचं प्रॉमिस करा. हे नातं कसं आणखी स्ट्रॉंग करता येईल प्लीज यासाठी विचार करा. आणि काही गोष्टी जज न करता प्रेमाने पुढे जाऊ द्यात. आजचा दिवस खूप जास्त स्पेशल आहे, त्याला स्पेशलच राहू द्यात. बाकी मी तुम्हाला एक प्रॉमिस करते की मी अशा छान छान लव्ह टिप्सवाले व्हिडिओ तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येईल. आणि आता तुमच्याकडून मला एक प्रॉमिस हवं आहे, ते म्हणजे की तुम्ही सबस्क्राईब कराल आणि सगळे व्हिडिओज पाहाल आणि ज्योतीवर नेहमीच भरपूर प्रेम कराल. ओके, प्रॉमिस? चला, थँक्यू सो मच. आणि खूप छान असा हा आजचा दिवस आहे, तो मस्तपैकी सेलिब्रेट करा. बाकी नेहमी खुश राहा, प्रेमात राहा, तुमच्याही माझ्याही. आय लव्ह यू. बाय.